आपण बघितलेच असेल की भगवान विष्णूने म्हणजेच आत्ताच्या कलियुगातील भगवान परमात्मा पांडुरंगाने आपल्या छातीवर भृगु ऋषींचे चरण धारण केलेले आहे। तर ते का धारण केलेले आहे किंवा भृगु ऋषींनी त्यांच्या छातीवर लात का मारली यावर आधारित एक छोटीशी कथा मी तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ छोटा आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। एकदा सरस्वती नदीच्या काठावर ऋषी मुनी एकत्र येऊन चर्चा करत होते। ब्रह्माजी, शिवाजी आणि श्री विष्णू यांच्यात कोण मोठं आणि श्रेष्ठ आहे याचा कोणताही निष्कर्ष न लावल्यामुळे त्याने त्रिमूर्तींची परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आणि ब्रह्माचा मुलगा महर्षी भृगु याला या कार्यासाठी नियुक्त केले। महर्षी भृगु प्रथम ब्रह्माजीकडे गेले। त्यांनी प्रणाम केला नाही किंवा त्यांची स्तुती केली नाही। हे पाहून ब्रह्माजी संतापले। जास्त रागामुळे त्याचा चेहरा लाल लाल झाला। पण मग तो आपला मुलगाच असल्याने समजून त्याने मनातील संतापाची दडपण दडपवली। तेथून निघून महर्षी भृगु कैलास पर्वतावर गेले। भगवान महादेव यांनी पाहिले की भृगु येत आहे, म्हणून ते प्रसन्न होऊन आपल्या आसनावरून उठले आणि आपले हृदय त्याला मिठी मारण्यासाठी समोर आले। पण त्याची परीक्षा घेण्यासाठी भृगु मुनींनी त्याला मिठी मारण्यास नकार दिला आणि ते म्हणाले, महादेवा, तुम्ही नेहमी वेद आणि धर्माच्या मर्यादेचे उल्लंघन करता। आपण दृष्ट आणि पापी लोकांना दिलेले वरदान विश्वावर एक भयंकर संकट आणतात, म्हणूनच मी तुला कधीच मिठी मारणार नाही। त्यांचे बोलणे ऐकून भगवान शिव संतापले। त्रिशूळ उंचावून त्यांना ठार मारण्याची इच्छा होताच तशाच प्रकारे भगवती सतींनी खूप समजवल्यावर आपला राग शांत केला। यानंतर सर्वात शेवटी महर्षी ऋषी भृगु मुनी वैकुंठ लोकाकडे गेले। त्यावेळी भगवान विष्णू देवी लक्ष्मीच्या मांडीवर डोकं टेकून पडलेले होते। भृगुने जाताच त्यांच्या छातीवर जोरात लात मारली। भक्तवत्सल भगवान विष्णू लवकरच आपल्या आसनावरून उठले आणि त्यांच्या पुढे जाऊन नतमस्तक होऊन त्यांच्या पायाजवळ लोटांगण घालून म्हणाले, स्वामी, तुमच्या पायाला काही लागले तर नाही ना? कृपया या आसनावर विसावा घ्यावा। देवा, मला तुमच्या शुभ आगमनाची माहिती नव्हती, म्हणूनच मी आपले स्वागत करू शकलो नाही। आपल्या पायाचा स्पर्श तीर्थक्षेत्रांना पवित्र करतो। आज मी तुमच्या चरणांच्या स्पर्शाने धन्य झालो आहे। भगवान विष्णूची ही प्रेमाची वागणूक पाहून महर्षी भृगु यांच्या डोळ्यातून अगदी अश्रूच वाहू लागले। त्यानंतर ते ऋषी मुनींकडे परत आले आणि ब्रह्माजी, शिवजी आणि विष्णूमध्ये सर्व अनुभव देवांना सांगितले व भगवान श्री विष्णू हे सर्वात श्रेष्ठ आहे असं त्यांनी प्रतिपादित केलं। आता तुम्ही म्हणाल की ही तर विष्णूची कथा आहे, मग भगवान पांडुरंग परमात्म्याच्या छातीवर का आहे? मग आपल्या सर्वांना माहीतच आहे की भगवान पांडुरंग परमात्मा हा भगवान श्री विष्णूचाच अवतार आहे। जेव्हा श्री विष्णू म्हणजे श्रीकृष्ण फिरत फिरत आले होते, त्यानंतर मग त्यांना पुंडलिकासाठी थोडं काही करायचं होतं म्हणून पुंडलिकाची भेट घेतली, परंतु पुंडलिक हे आईवडिलांच्या सेवेमध्ये मग्न होते। ही वेगळी कथा आहे, परंतु सांगण्याचं तात्पर्य एकच की पांडुरंग परमात्मा हा श्री विष्णूचाच अवतार आहे, त्यामुळे त्यांच्याही छातीवर तसंच चिन्ह आहे। रामकृष्ण हरी।